शासन इराणला महान बनवण्यात अयशस्वी ठरत असेल तर सत्ता बदल का नाही होणार? इराणच्या परमाणु ठिकाणांवरती हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं ट्विट. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील फोर्दो न्यूक्लिअर साइटचे एंट्री पॉइंट नष्ट. डोंगराळ भागातही मोठं नुकसान. सॅटेलाइट फोटोतून जमीन खचल्याचेही संकेत. इस्रायल आणि इराणमधील युद्धात आतापर्यंत 865 जणांचा मृत्यू तर 3000हून अधिक लोक जखमी. इराणमध्ये आणखी नुकसान करण्याचे इस्रायलचे टार्गेट. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका. हार्मुझ खाडी बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत एकमत. लवकरच निर्णय होण्याची शक्यता. जगभरात इंधनाच्या दराचा महाविस्फोट होण्याची शक्यता. इस्रायलचा पुन्हा एकदा इराणच्या लष्करी तळांवरती हल्ला. इमाम हुसैन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टरसह अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा. आजपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आंदोलन करणार. राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं बोलावली त्रिभाषा सूत्रांसंदर्भात बैठक. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन. त्रिभाषा सूत्रीसंदर्भात सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. आज परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर होणार. मंत्री प्रताप सरनाईक जाहीर करणार श्वेतपत्रिका. श्वेतपत्रिकेत नेमका काय खुलासा होणार याकडे लक्ष. मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया. वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो मात्र आम्ही कधी तक्रार केली नाही. अबू आझमींचं वादग्रस्त विधान तर मुख्यमंत्र्यांनी आझमींना सुनावलं. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेचं बुकिंग आजपासून करता येणार.